माणिकराव कोकाटे यांची आमदारकी अद्यापही कशी काय शाबूत आहे हा प्रश्न उपस्थित राहतो। न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना अटक करा असे आदेश दिल्याच्या आधी त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। 2 वर्षाची शिक्षा झाल्यास आणि 2 पेक्षा अधिक वर्षाची ही शिक्षा झाल्यास या प्रकरणामध्ये तात्काळ आमदारकी जाते। अशाच प्रकारचा निर्णय यापूर्वी महाराष्ट्र विधानमंडळाचे अध्यक्ष सुनील केदार यांच्या महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनील केदार यांच्याबद्दल घेतलाय, तर लोकसभेतून तशाच पद्धतीचे आदेश हे ओम बिर्लांनी राहुल गांधींबाबत घेतले। पण आजही माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीला साधा नख लावायचाही प्रयत्न होताना दिसत नाही। त्याची गरज नाही। कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे क्रीडा मंत्री कोकाटेंना। सुनील केदारांना न्याय लावला होता, राहुल गांधींना न्याय लावला होता। दुसऱ्या दिवशी त्यांची खासदारकी सुनील केदारची आमदारकी गेली होती। सुनील केदारांना जेलमध्ये टाकलं होतं। कोकाटेंनी एका सदनिका प्रकरणामध्ये फसवणूक केलेली आहे। कोकाटेंना अटक झाली पाहिजे आणि आमदारकी आणि मंत्रिपद गेलं म्हणजे आमदारकी आणि मंत्रिपद या दोन्हीचा राजीनामा इमिजिएट घेतला पाहिजे। लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2013 या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला होता की आमदार खासदार यांना जी 3 महिन्याची मुभा एखाद्या प्रकरणात 2 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर क्रिमिनल ऑफेन्समध्ये 3 महिन्याची मुभा त्यांना वरच्या कोर्टात जाण्यासाठी देण्यात आलेली होती। त्यानंतर त्याचा निकाल लागेपर्यंत त्याचं डिस्क्वालिफिकेशन होणार नव्हतं, पण सर्वोच्च न्यायालयाने लिली थॉमस या प्रकरणामध्ये हे कलमच रद्दबातल ठरवलं, नल अँड व्हाईट ठरवलं, अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं। त्यामुळे इमिजिएट डिस्क्वालिफिकेशनचा नियम आता लागू आहे। ज्या दिवशी शिक्षा दिली त्याच दिवशी तो ॲटोमॅटिक डिस्क्वालिफाय एखादा सदस्य होणार असं एक RP ॲक्टच्या तरतुदीप्रमाणे प्रायमा फेसी स्पष्ट होतं।